सूतजींनी शौनकादिक ऋषींना या कथेचं महात्म्य वर्णन केलं, पण त्या अगोदर शौनकादिक ऋषींनी त्यांच्या समोर अगदी प्रश्न मांडले. हे सूतजी, तुम्हाला तर सर्व ज्ञात आहे म्हणाले, तुम्हाला तर सर्व माहिती आहे. आम्हाला सांगा, या कलियुगामध्ये एवढे पाप वाढल्यानंतर अगदी संतांनी सुद्धा वर्णन करून ठेवले. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र जो होईल पित्याचा वैरी, अन भ्रतार सोडून दारोदारी फिरतील नारी. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगा बया आले माई माझे नाव, शकून सांगा बया आले माई माझे नाव. शकून सांगा बया आले माई माझं नाव, शकून सांगा बया आले माई माझं नाव. दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगा बया आले माई माझे नाव, शकून सांगा बया आले माई माझे नाव. हे शकून सांगा बया आले माई माझं नाव, शकून सांगा बया आले माई माझं नाव. पार्वती पते हर हर महादेव. शिव महापुराण की जय तरी म्हणा कासापुरीकर. शिव महापुराण की, शिव महापुराण की. आमचं रोजच जय तुमच्याकडून म्हणून घ्यायचंय ना आम्हाला. तर शौनकजींनी जेव्हा प्रश्न केले तेव्हा विचारणा केली. आता तुम्ही आम्ही दररोज जे आपल्या संसारामध्ये बघतोय, आपल्या कानावरती रोज सकाळी उठलं की काय ऐकायला मिळेल काही सांगता येत नाहीये. तुमचं सर्वांचं माझ्याकडे लक्ष आहे ना. आपण सकाळी रोज उठल्यानंतर नवीनच एक बातमी आपल्या कानावरती पडते. हा परिणाम कशाचा आहे, तर हा परिणाम कलियुगाचा आहे. मग एवढं घोर कलियुग असताना संतांनी वर्णन करून असं सांगितलं की या कलियुगामध्ये काय होईल काही सांगताच येणार नाही. बहीण भाऊ या दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाच्या मुलीचा विवाह होईल. एवढं घोर कलियुग आलेलं असताना मग किती पाप वाढल्या जाईल बरं. आता आपण ज्या काळामध्ये जगतोय तो काळ म्हणजे, तो युग म्हणजे कलियुग. या कलियुगामध्ये एवढं पाप वाढलेलं आहे. मग या कलियुगामधील उद्धाराचं साधन सांगा म्हणा, जेणेकरून आमचा उद्धार होईल असं काहीतरी साधन असेलच ना सुतजी, ते आम्हाला तुम्ही सांगा. कारण आपण जर पाप करत असला, अशीच इच्छा आहे ना की तुमचा उद्धार व्हावा, तर ऐका, मला माहिती आहे म्हणाले असं एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे शिव महापुराण कथा श्रवण करणे आहे. शिव महापुराण की, शिव महापुराण की जय. सूतजी सांगतात, हे शिव महापुराण एवढा दिव्य ग्रंथ आहे म्हणाले. तुम्ही जर हा ग्रंथ श्रवण केला, अगदी मनापासून भक्तिभावाने तुम्ही हा श्रवण करण्याकरता जर उपस्थित राहिलात, तर नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा
शिवमहापुराण ग्रंथ एवढा थोर आहे की आपण बघतो बघा, अगदी मोठं घनदाट जंगल आहे, अगदी झाडे झुडपे वेली प्राणी सर्व त्या जंगलामध्ये आहेत. त्या जंगलामध्ये कुत्री आणि मांजरं कुठपर्यंत फिरतात, किती दिवसापर्यंत फिरतात, तर जोपर्यंत त्या जंगलामध्ये वाघ सिंह येत नाही. तुमचं लक्ष आहे ना? मला तुमचे चेहरे बघून टेन्शन आले. तुम्ही घरी सगळ्याजणी भांडणं करून तर नाही आलात ना? अगदी स्वस्थ मनाने इथे बसता. मी काय तुमचे इथे शिक्षक नाही. म्हणून अगदी मन मोकळेपणाने जर तुम्ही ही कथा श्रवण केली तरच तुमचा फायदा होणार आहे. म्हणून अगदी तटस्थ न राहता, चिंतेमध्ये न राहता, अगदी मनापासून आनंदाने ही कथा तुम्ही श्रवण करा. सूतजी म्हणाले, जोपर्यंत जंगलामध्ये वाघ येत नाही ना तोपर्यंत कुत्री मांजरे अगदी डेअरिंगनं फिरतात. त्यांना असं वाटतं हे जंगल आता आमचंच आहे की काय. त्याचप्रमाणे आपल्या या संसारामध्ये आपण जी पाप कर्म केलेली आहेत ती तोपर्यंतच आपल्यावरती काम करतात, तोपर्यंतच वाढतात की जोपर्यंत आपण हा थोर असणारा शिव महापुराण ग्रंथ श्रवण करत नाही. एकदा का हा शिव महापुराण ग्रंथ श्रवण केला की त्याच्यानंतर जशी कुत्र आणि मांजरी पळ काढतात त्याचप्रमाणे आपली सर्व पापे दूर जातात. म्हणून एवढा थोर असणारा हा शिव महापुराण ग्रंथ स्वतः शंभू महादेवांनी आपल्या मुखाने वर्णन केलेलं सर्वात अगोदर. त्याच्यानंतर सूतजी ही कथा शौनकादिक ऋषींना सांगताय. शौनकादिक ऋषी म्हणाले, सूतजी ठीक आहे, तुम्ही म्हणालात ना ही कथा उद्धाराचं साधन आहे, हा ग्रंथ उद्धाराचं साधन आहे. कितीही पाप असलं तरी सुद्धा हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर, ही कथा श्रवण केल्यानंतर पाप निघून जातात ना. मग ऐका ना, आमची इच्छा आहे आमचा सुद्धा उद्धार व्हावा, आम्ही सुद्धा या पापांपासून दूर व्हावं, आमच्या पदरी सुद्धा पुण्याची प्राप्ती व्हावी. मग कथा श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, सो जन्म की व्यथा. जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. कथा श्रवण कर मिट जाती है, सो जन्म की व्यथा. जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा.
श्रवण कर मिट जाती है सो जन्म की व्यथा। जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा। सर्वांनी भजन करा. बराच वेळ आहे आपल्याकडे. बोलिए श्री भगवान भोलेनाथ की। हर हर। बोलिए भगवान शिव की। जय हर हर। शिव महापुराण की. आहात जागे आहात. दादांनी अगदी सुंदर प्रमाण देऊन सांगितलं, ही कथा श्रवण करून सर्व आपले असणारे पाप दूर जातात, मिटून जातात. म्हणूनच तर आपण आपल्या घरची सर्व सांसारिक कामे सोडून इथे अगदी सर्व दिवस कथा श्रवण करण्याकरता उपस्थित राहायचं आहे. आज आपल्या कथेचा प्रथम दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपल्याला महात्मा वर्णन केलेलं ऐकायचं आहे. सूतजी शौनकादिक ऋषींना म्हणतात, उद्धाराचं साधन आहेच, तुमची इच्छा आहे ना ऐकण्याचं, आणि खरे संत तेच असतात. जर या व्यक्तींनी, या जणांनी, या जनतेनं प्रश्न केला, अगदी काहीतरी फायद्याचं मागितलं, तर नक्कीच त्यांनी उदार अंत करून ते दिलंच पाहिजे. म्हणून सूतजींनी अगदी उदार अंत करून शौनकादिक ऋषींना ही कथा श्रवण करून सांगितली. तीच कथा आता आपल्याला श्रवण करायची. आज कथेचा प्रथम दिवस असल्यामुळे आपल्याकडं अगदी थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे. म्हणून सविस्तर कथा न ऐकता आपण आजची ही महात्म्यपर कथा अगदी संक्षिप्त रूपात बघणार आहोत. सूतजी जेव्हा सांगतात की तुम्हाला महात्मा ऐकायचं आहे ना, जेणेकरून याचं महत्त्व तुम्हाला कळाल्यानंतर तुमची ही कथा ऐकण्याची आणखी उत्सुकता वाढली जाईल, तुमची इच्छा आणखी वाढली जाईल. म्हणून ऐका. सर्वात अगोदर देवराज ब्राह्मणाचं उदाहरण सूतजींनी शौनकांना सांगितलं की बाबांनो ऐका, कुणी व्यक्तींनी ही कथा श्रवण केली आणि त्याचा उद्धार झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला चंचुला आणि बिंदुक या ब्राह्मणांची कथा सूतजींनी शौनकांना सांगितली. या दोन्हीही कथा महात्म्यपर सूतजींनी सांगून शौनकजींना आणखीही आनंद वाढला आणि त्यांनी आपल्या मनातले बोल ओठांवरती आणून सांगितलं, सूतजी आता आम्ही तुम्हाला उद्धाराचं साधन विचारलंय खरंय, तुम्ही सांगताय हेही खरं, पण ऐका ना, आत्ता अगदी सर्व शिव महापुराण कथा ऐकण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही आता इथेच न थांबता आम्हाला सर्व कथा अगदी तुमच्या इच्छेने मनापासून ऐकवा आणि ते आम्ही अगदी आमच्या भक्तीने ऐकू सुद्धा. तेव्हा सूतजीही आनंदित झाले, कारण वक्त्याला सांगायला तेव्हाच इच्छा होती किंवा आनंद वाढतो कधी, जेव्हा श्रोते मंडळी झोपलेले असतील तेव्हा. बरोबर का? आता ज्या जागे होत्या त्यांनाच कळालं. वक्त्याला आणखी कथा सांगायला केव्हा उत्साह येतो, जेव्हा श्रवण करणारी मंडळी अगदी चित्त देऊन ती कथा ऐकत असतील तेव्हा. जर श्रवणकर्त्यांचं लक्ष नसेल तर वक्त्यालाही कथा सांगण्यात काही रस राहत नाही. म्हणून सूतजीला आनंद झाला, म्हणाले खरंच आमचं थोर भाग्य आहे, तुमच्यासारखे श्रवण करणारे व्यक्ती आम्हाला मिळाले. आमचाही आनंद वाढला, आमचाही उत्साह वाढला, आम्हाला हर्ष झाला आणि याच कारणाने सर्वात अगोदर
पहिल्या दिवशी शौनकादिक ऋषींना सूतजींनी देवराज या नावाच्या ब्राह्मणाची कथा श्रवण केली. शिव महापुराण की, शिव महापुराण की. तेव्हा सूतजी सुरुवात इथून करतात की ऐका, एक देवराज नावाचा ब्राह्मण, आणि तो ब्राह्मण असून सुद्धा वाईट कर्म करत होता. मला सांगा, सामान्य मनुष्याने वाईट कर्म केले यात काही नवल नाही, पण स्वतः ब्राह्मण असून जर दुराचारी वागत असेल तर मात्र आश्चर्याचीच बाब आहे. तेव्हा ही महात्म्यपर कथा सांगताना स्कंद पुराणात वर्णन आलेलं आहे. हा देवराज नावाचा ब्राह्मण असणारा वाईट मार्गाने चालत होता. अगदी जे काही ब्राह्मणांमध्ये 9 गुण सांगितलेले आहेत त्याच्यापैकी एक सुद्धा गुण या देवराज नावाच्या ब्राह्मणामध्ये नव्हता. आणि म्हणूनच पूर्ण गाव अगदी त्यांच्या विरुद्ध हसत होतं. कारण अगदी जर गरीब मनुष्य असेल तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तसंच अगदी ब्राह्मण असणारा मनुष्य त्याचं वर्तन किती योग्य असावं, किती चांगल्या पद्धतीचं असावं, पण हा देवराज नावाचा ब्राह्मण अगदी वाईट मार्गाने चालत होता. आणि असंच करता करता ते एके दिवशी नदीकाठी स्नान करण्यासाठी गेलेला असताना त्याची दृष्टी एका स्त्रीवर पडली, आणि ती पापदृष्टी त्या स्त्रीवर पडल्या कारणाने त्याच्या मनामध्ये कामाची इच्छा झाली. मला सांगा, इंद्रिय जर आपल्या ताब्यात असतील तर खरंच मला तरी वाटते आपण कधीही वाईट मार्गाला जाऊच शकणार नाही. आणि इंद्रियच जर ताब्यात नसतील, आपले डोळे आपल्या ताब्यात नाहीत, आपले कान आपल्या ताब्यात नाहीत, आपण जर त्यांना सांगितलं की नाही आता आपल्या या गावामध्ये कासापुरी नगरीमध्ये भगवंत शंभू महादेवांची शिव महापुराण कथा सुरू होणार आहे, ती कथा ऐकायला हे काना तू तिथे जाऊन बस, आपण आपल्या कानांना असं सांगितलं तर नक्कीच तो जाईल ना. त्याला सांगितलंच नाही, त्याला म्हणाले टीव्ही चालू कर, रिमोट हातात घे, ते काय करणार मग? तुम्ही जसं सांगाल तसं इंद्रिय ऐकतात. तुम्ही जर म्हणालात महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी हे पायांनो तुम्हाला पण निघायचंय, नक्कीच निघतील ना. तुम्ही त्यांना अगदी सांगितलंच नाही, काही म्हणालाच नाही तर ते काही तुमचं ऐकणार नाहीत.